नमस्ते अतुल शेठ. मग सेल्समन साहेब, देऊ पुट्टीची गाडी पाठवून देऊ? पुट्टी संपली असेल तुमची आता. कशाला पाठवता पुट्टीची गाडी? त्या मदन शेठला स्वस्त रेट देता, मला महाग देता. हे पा सर, आमच्या कंपनीची पॉलिसी अशी आहे की सगळ्यांना सेम रेट जातात. मी त्यांच्याकडे जाणारच आहे. तुम्ही पाहू शकता त्यांचं बिल मी घेऊन आलोय. तुम्हाला ज्या रेटमध्ये आलंय त्याच रेटमध्ये त्यांनाही गेलंय. आमच्या कंपनीची स्टँडर्ड पॉलिसी आहे, सगळ्यांना सेम रेट. तो कमी रेटने विकतो माझ्यापेक्षा. माझे रेट जास्त जातात, माझ्याकडून कोणी विकतच घेत नाही, सगळे त्याच्याकडेच चालले. तुम्ही त्यालाच पुट्टी द्या. हो अतुल शेठ, पुट्टीचे बॅग कितीला आहे हो? 750 रुपयाला. हो अतुल शेठ, ते मदन शेठ तर 700 रुपयात साईटवर पोहोच करतात राव. एक काम कर, तू त्या मदन शेठ कडूनच घे आणि मला पण ते पाठवून त्यांच्याकडून 50 गोण्या. बघितलं सेल्समन साहेब, एक काम करा, तुम्ही त्यांनाच पाठवा आणि त्यांच्याकडूनच मला पुट्टी द्या. बघितलं किती स्वस्तामध्ये विकतोय. माझ्याकडून कुणी घेतच नाही, असे कस्टमर रिटर्न जातात. मग मदन शेठ, काय सगळं मटेरियल तुम्हीच विकताय ऐकलंय मार्केटमध्ये. यार सेल्समन साहेब, असं नाही काही राव, लय मार्केट शांत आहे. ते अतुल शेठ त्यात एक तर इतक्या कमी रेटने मटेरियल विकते, त्यात ते मार्केट शांत. काय सांगू राव, वैताग आलाय मला तर. काय हो मदन शेठ, पुट्टीची बॅग कितीला दिली? 750 रुपयाला आहे बॅग. अतुल शेठ तर 700 रुपयाला साईट पोहोच करून राहिले. तुम्ही जर 700 देत असताना तर लगेच घेऊन जातो. असं का? एक काम कर, घेऊन जा 700 रुपयाला, देतो मी साईटवर तुझ्या पोच. हो मदन शेठ, एवढं स्वस्त का देताय? एवढी तर तुमची खरेदी पण नाही. आणि आता इकडे रे तू, तिकडं मदन शेठ हा अतुल शेठला म्हटला की मदन शेठ 700 रुपयात देत आहेत, तुम्ही देत असलं तर मी घेऊन जातो. आणि इकडून तुम्हाला सांगतो की अतुल शेठ 700 मध्ये देत आहेत. हे अशा लोकांच्या नादी लागून जर तुम्ही स्वस्तमध्ये विकायला लागले ना, तुमच्या दुकानाला लवकरच टाळा ठोकल्या जाईल, लॉसमध्ये जाताल. 700 मध्ये तुमची खरेदी नाही. मदन शेठ, तुम्ही आत्ता विचार कराल की ठीक आहे, आत्ता मी देऊन टाकतो स्वस्त, नंतर कुठूनही कमवून घेईल, की बिलातून कमवून घेईल, रोलर ब्रशमधून कमवून घेईल. तर मदन शेठ, असं तुम्ही सगळ्या ह्याच्यात करत बसले तर तुम्ही पूर्ण लॉसमध्ये जाताल. हे पहा, तुमच्या मुलांच्या तोंडाचं अन्न सुद्धा तुम्ही काढून घेताय असं स्वस्त देऊन. त्याचाही विचार करा. आणि तुमच्या सेव्हिंग मधला 1 रुपयाचा कधी 70 पैसे होतील, 80 पैसे होतील, 30 पैसे कधी शेवटचे 0 होतील तुमच्या लक्षात पण येणार नाही. तुमच्या मागे तुमचे बँकेचे लोन असतात, दुकानांचे मेंटेनन्स असतात, कामगारांचे पगार असतात, बरेच खर्च असतात. ते लक्षात घेता योग्य भावात योग्य वस्तू विका. तर मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर कमी रेट किंवा ऑफर किंवा स्कीम यांच्या नादी लागला तर तुम्हाला 100% फसवल्या जाण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य रेटमध्ये योग्य वस्तू विकत घ्या, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही.